नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. आपल्या सर्वांना आज मी आत्ताच जस्ट NTA जे काही 8 जुलै रोजी सुप्रीम कोर्टने NTA जे काही शपथपत्र किंवा जे काही ॲफिडेव्हिट मागितलेलं होतं किंवा जे प्रश्न होते त्या सर्वांचा डाटा ॲनालिसिस पाठवलेला आहे. वास्तविक पाहता ह्या शपथपत्रामध्ये खूप साऱ्या गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत, त्या मी माझ्या पद्धतीनं तुम्हाला तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. याचा इम्पॅक्ट उद्या 11 जुलैच्या सुप्रीम कोर्टच्या रिझल्टमध्ये येऊ शकणार आहे. वास्तविक पाहता बरेचसे प्रश्न नीटच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये 8 जुलैला परीक्षा परत घेण्यासंदर्भात किंवा जे पेपर फुटीचं प्रकरण आहे या संदर्भामध्ये 8 जुलै रोजी सगळ्या हिअरिंग झालेली होती. त्यामध्ये NTAला खूप सारे प्रश्न विचारले होते आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तरांचा जो काही ॲफिडेव्हिट किंवा शपथपत्र आपण ज्याला म्हणता येईल, हे शपथपत्र आज उद्या NTA सादर करणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी एक डाटा ॲनालिसिस पण दिलेला आहे. तो डाटा ॲनालिसिस पण मी तुमच्यासमोर आज सांगणार आहे. NTAने सुप्रीम कोर्टला जे ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्याच्यामध्ये असं स्पष्ट म्हटलेलं आहे की परीक्षेचं पवित्रता भंग झाली नाही. गडबडी संपूर्ण भारत देशवर किंवा नॅशनल लेवलवर न होता लोकल पद्धतीने झालेली आहे आणि ती गडबडी फक्त गोधरा आणि पाटणा या 2 शहरामध्ये झालेली आहे. परंतु ही गडबडी झालीच नाही अगोदर जे NTA म्हणत होतं ते मात्र पेपर लीक हा झाला आहे हे मात्र मान्य केलेलं आहे. ह्या गडबडीचा रीनीटचा काही संबंध नाही असं पण त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. पेपर लीकचे जे काही पेपर लीकच्या संदर्भामध्ये ज्या ठिकाणी पेपर छापला जातो किंवा जिथून पाठवला जातो ती जी कस्टडी आहे म्हणजे स्टुडंटपर्यंत जाणार, पेपर तयार केल्यापासून पेपर सेट केल्यापासून ते स्टुडंटपर्यंत जी कस्टडी आहे ती कस्टडी कशी आहे ते पण त्यांनी विस्तृतपणे कोर्टला सांगितलेलं आहे. जास्त प्रमाणात पेपर फुटी झालेली नाही, काही ठराविक आणि लोकल पद्धतीची झालेली आहे असं पण मानण्यात आलेलं आहे. काही खोटे विद्यार्थी पेपरला बसले होते आणि त्यांनी परीक्षा दिली होती, त्यांचा आकडा खूप छोटा आहे आणि खूप लोकल लेवलवर आहे, त्यामुळे तो कॉमनली झालेला नाही किंवा प्रत्येक विद्यार्थी किंवा खूप प्रमाणामध्ये झालेला नाही असं NTAनं आपल्या ॲफिडेव्हिटमध्ये सांगितलेलं आहे. पेपर लीक झालेलीचा जो वेळ आहे तो मात्र 5 मेचाच पेपर लीक आहे की ज्या दिवशी पेपर लीक झाला आहे तो लीक झालेलीची दिवस जो आहे तो 5 मेचा आहे, म्हणजे अगोदर जास्त दिवस झालेला नाही किंवा वेळमध्ये नाही हे पण NTAनं या शपथपत्रात म्हटलेलं आहे. त्यामुळं NTA आता सध्याच्या मितीला नीट पुन्हा घेण्यासाठी तयार नाही, म्हणजे नीट घेण्याची आवश्यकता नाही असं मात्र ॲफिडेव्हिट किंवा शपथपत्राच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टला मांडण्यात आलेला आहे. बऱ्याच वेळा हा जो पेपर लीक आहे तो लोकल लेवलला आहे आणि तात्पुरत्या लेवलला आहे, त्याचा जो स्प्रेड आहे तो खूप मोठ्या प्रमाणात नाही, तो नॅशनल लेवलवरती 100% नाही असं पण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी एक डाटा ॲनालिसिस त्यांच्यापुढे सादर केलेला आहे. त्या डाटा ॲनालिसिसमध्ये उदाहरणार्थ पेपर लीक झालेले जे सेंटर्स आहेत किंवा जे विभाग आहे त्या विभागाचा संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क्सची बेरीज केली आणि त्याचे ॲव्हरेज मार्क्स काढले, म्हणजे कमी मार्क्सवाले पण हायर मार्क्सवाले ह्याचा एकूण बेरीज केली आणि त्याची सरासरी मार्क काढले, त्याला ॲव्हरेज मार्क्स म्हणतात. तो ॲव्हरेज मार्क्स आणि नॅशनल ॲव्हरेज आहे म्हणजे राष्ट्रीय लेवलवरचं जे ॲव्हरेज आहे ते ॲव्हरेज मार्क्स हे समान आहे असं NTAचं म्हणणं आहे. ज्या सेंटरवर गडबडी झाले त्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्क्सची बेरीज आणि विद्यार्थ्यांना भागून जे ॲव्हरेज मार्क्स होतील ते ॲव्हरेज मार्क्स जे आहेत ते हायर साईडला नाहीत, तर जी नॅशनल लेवलचे ॲव्हरेज मार्क्स आहेत त्याच लेवलला आहे, त्यामध्ये फारसा डिफरन्स नाही असं म्हणता येईल. म्हणजे सर्वसाधारणपणे सर्वच ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची गडबडी झालेली आहे किंवा पेपर फुटीचं प्रकरण झालं आहे त्याच ठिकाणी सर्वच विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क मिळाले आहेत असं नाही असं NTAचं 100% म्हणणं आहे. हे सर्व इन्फॉर्मेशन किंवा डाटा ॲनालिसिस आज तयार केलेला हा डाटा एका न्यूज चॅनलकडे आला आहे. तर या माध्यमातून जर नीट परीक्षा दिली तर वास्तविक पाहता ज्या ज्या ठिकाणी पेपर लीक झालेला आहे त्या ठिकाणचा टोटल डाटा ॲनालिसिसच्या संदर्भामध्ये काही विद्यार्थ्यांना अगदी खूपच कमी मार्क्स आलेले, म्हणजे ज्या ठिकाणी पेपर लीक झाला होता तर सर्वांनाच खूप मार्क पडले पाहिजे अशा प्रकारचा एक सर्वसाधारणपणे अंदाज असतो. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा संपूर्ण भारत देशातल्या 11,000
म्हणजे 11,000 टॉपर्सची रँक, जी काही रँक 11,000 आलेला आहे म्हणजे 680च्या वरती, या सर्व विद्यार्थ्यांचे ग्रुप केले 1,000चे, रँडमली 1,000चे ग्रुप केले. हा डाटा ॲनालिसिस उद्या कोर्टमध्ये सादर होत आहे. तर हे 11 ग्रुप केलेला आणि ह्या डाटा ॲनालिसिसमध्ये जो स्कोर आहे, स्कोर आणि सेंटर याचा अभ्यास केला. तर 11,000 विद्यार्थी हे वेगवेगळ्या 800 सेंटर्समधून आलेले रँक्स आहेत असं NTA सादर केलेलं आहे. बऱ्याच वेळा पहिले 5,000 कॅन्डिडेट्स विद्यार्थी ज्यांना 780 वेगवेगळ्या सेंटर्समधून आलेले आहेत, म्हणजे खूप वेळा एकाच सेंटरमधून खूप सारे विद्यार्थी आलेले आहेत, असा डाटा कुठेही अवेलेबल नाही. म्हणजे 780 वेगवेगळ्या सेंटर्समधून भारत देशाच्या 5,000 विद्यार्थ्यांची संख्या, पहिल्या 5,000 टॉपर्सची संख्या केलेली आहे. त्यामुळे गडबडी ही कॉमन किंवा सार्वजनिक किंवा नॅशनल लेवलवरती झालेली नाही असं NTA सुप्रीम कोर्टमध्ये उद्या मांडलं आहे. ह्या अफिडेव्हिटमध्ये NTA जो सगळा डाटा आहे तो ह्या सर्व सुप्रीम कोर्टने हा जो NTA जो डाटा आहे तो विथ प्रूफ सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एकंदरीत एक डाटा महत्त्वाचा आहे की ज्या विद्यार्थ्यांना 680 पेक्षा जास्त मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाटणा आणि गोध्रा या 2 ठिकाणी पेपर लीक जर झाला असेल तर 680 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाटणा या एरियामध्ये किंवा संपूर्ण एरियामध्ये 35 एवढी आहे की जी सर्वसाधारण ॲव्हरेज सगळीकडे असते तेवढीच आहे. दुसरा प्रकार, गोध्रामध्ये एकही विद्यार्थी 680 पेक्षा जास्त मार्क्स नाही. त्याचबरोबर दुसरा डाटा जो पाठवलेला आहे तो म्हणजे 640 पेक्षा जास्त मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांना 175 एवढे विद्यार्थी पाटणा नावाच्या मोठ्या उत्तर प्रदेशमधला एक राजधानी प्रदेश आहे, या मोठ्या एरियामध्ये फक्त 175 विद्यार्थ्यांना 640 पेक्षा जास्त मार्क्स पडलेले आहेत आणि गोध्रामध्ये 640 पेक्षा जास्त मार्क्स पडणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या ही फक्त 8 आहे एवढी सांगितलेली आहे. बऱ्याच वेळा ज्या रोशनी नावाच्या एका विद्यार्थिनीचं नाव घेतलं होतं की जिनं पेपर लीक झालाय म्हणून सांगितलं, तर तिचं मार्क्स 720 पैकी फक्त 103 एवढे मार्क्स आहेत. त्यामुळे पेपर लीकचा तिच्यावरती कसल्याही प्रकारचा इम्पॅक्ट झालेला नाही. दुसरा प्रकार असा की आता बऱ्याच वेळा नॅशनल लेवलवरती जे सेंटर वाईज म्हणजे संपूर्ण विद्यार्थ्यांच्या संख्येमध्ये जवळपास 50% विद्यार्थी हे नॉन क्वालिफाईंग असतात राष्ट्रीय लेवलवरती. त्याच पद्धतीनं या दोन्ही सेंटरमध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये नॉन क्वालिफाय झालेले विद्यार्थ्यांची संख्या ही नॅशनल लेवलवरती जी 50% आहे तीच 50% सुद्धा या ठिकाणी आहे. असा डाटा सगळं ॲनालिसिस करून कसल्याही प्रकारची गडबडी फार मोठ्या स्वरूपात झाले असं त्यांचं म्हणणं नाही आहे. NTA हा डाटा जो आहे तो सुप्रीम कोर्टामध्ये मांडण्याचा उद्या प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं हा लोकलाइज स्वरूपामधला असणारा पेपर फुटीचं प्रकरण हे नॅशनल स्वरूपाचं नसून याच्यामध्ये पुन्हा पेपर घेण्याची आवश्यकता नाही याच्या संदर्भामध्ये खूप सारे मुद्दे NTA आपल्या सुप्रीम कोर्टमध्ये उद्या सादर केले जाणार आहेत. 11 जुलै 2024 रोजी सर्व हा डाटा, त्याचबरोबर सरकारनं मांडलेले मुद्दे, त्याचबरोबर पिटिशन्सने दिलेले मुद्दे, CBISने सांगितलेले मुद्दे जे सिद्ध झालेले आहेत याच्या आधारावर उद्याच्याला रिझल्ट येणार आहे. आयुष्यातला सर्वात उत्कंठा येणारा असा सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपल्यासमोर आज आपण मांडण्याचा जो प्रयत्न आम्ही करतोय तो वेगवेगळा डाटा तुमच्यासमोर आणून आता या सर्व सिच्युएशनवरती आपल्याला असं दिसत आहे की 11 जुलै रोजी परीक्षा रिनीट होण्याच्या संदर्भामध्ये बहुतेक खूप कमी शक्यता वाटतात असं मला सध्या वाटत आहे. पण तरीसुद्धा सुप्रीम कोर्ट हे सर्वात भारत देशातली हायेस्ट अथॉरिटी आहे. त्यामुळं जे उद्या सांगेल त्याच्यावरती 100% आपल्याला कारवाई करावी लागेल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना उद्या रिनीट झाली तर मात्र परत अभ्यास करावा लागणार आहे. उद्या सगळ्या गोष्टी फायनल आणि क्लिअर होतील. कदाचित रिनीट झाली तर मात्र NTAच्या सर्वच एक्झामवरती अडचण येऊ शकते, त्याची विश्वासार्हता कमी होऊ शकते. त्याचबरोबर NTAच्याच बरोबर MBBS या कोर्ससाठी भारत देशवरती त्या किंवा भारत देशाच्या बाहेर सुद्धा ज्या ज्या ठिकाणी सेंटर्सवरती नीटची परीक्षा घेतली जाते
त्या देशामध्ये किंवा इतर सर्व जागतिक लेवलमध्ये सुद्धा ही बातमी फैलणार आहे आणि ज्या ज्या देशामध्ये येणार आहे त्या सर्व देशामध्ये भारत देशामधल्या ह्या फ्रॉडच्या बातम्या आंतरराष्ट्रीय लेवलवरती जाऊन भारत देशाची इमेज मलिन होणार आहे, हे 100%. त्याचबरोबर दुसरी गोष्ट, MBBS हा कोर्स भारत देशातला झालेला हा राष्ट्रीय लेवलवरती अगदी व्हॅल्युएबल आहे, ज्याला 2 नंबरचं स्थान आहे, त्याचं स्थानसुद्धा वरचेवर कमी होऊ शकणार आहे. एकंदरीत परीक्षा नीट होईल नाही होईल हा सर्वस्वी जो निकाल आहे तो सुप्रीम कोर्टच्या हातात आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टने उद्या जो डिसिजन देईल त्याचं आपण सर्वजण स्वागत करूया आणि आपल्या सर्वांचा विचार होईल असंच आपण एकंदरीत म्हणूया. खूप सारे मार्क्स पडलेले आहेत, रँक जास्त आलेला आहे. या संदर्भामध्ये आपण ज्यावेळेस पाहायला जातो त्यावेळेस आपल्याला असं चित्र दिसतंय की पेपर सोपा होता असं NTA सांगितलं आहे. एकंदरीत हा डाटा अनालिसिस जो कोर्टकडे, सुप्रीम कोर्टकडे NTA ने पाठीमागच्या 8 तारखेला मांडलेल्या सर्व प्रश्नांच्या उत्तरांचा डाटा अनालिसिस, त्याचबरोबर सर्व म्हणणं हे ॲफिडेव्हिटच्या स्वरूपात, शपथपत्राच्या स्वरूपात किंवा हलफनामाच्या स्वरूपामध्ये उद्या सुप्रीम कोर्टकडे सादर करण्यात येत आहे. या सर्वावरती आधारित रिझल्ट आपल्याला सर्वांना मान्य असेल. सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांना हा जो आमचा प्रयत्न आहे तो आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.